आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे की हुकुमशाही आहे? फक्त सरकारच्या तालावर नाचणाऱ्याच लोकांचं काहीही बोललं तरी झाकून टाकलं जातं, परंतु सरकार विरोधात जर तुम्ही बोलला, सहज बोलला, तरी तुम्हाला लगेच ताब्यात घेतलं जातं, अटक होते आणि तुमच्यावर कायदेशीर कारवाई होते. डॉक्टर संग्राम पाटील जे लंडनला असतात, महाराष्ट्रातली आहेत, पुण्यामध्ये भूलतज्ञ म्हणून एमबीबीएस त्यांनी केलं आणि नंतर ते लंडनमध्ये स्थायिक झाले. तिथले रहिवासी आहेत, मूळचे जळगावचे आहेत. डॉक्टर संग्राम पाटील साहेब नेहमी पुरोगामी परिवर्तनवादी भूमिका मांडत असतात. सरकारमध्ये, सत्तेमध्ये जे काही चांगलं वाईट घडत असतं, महाराष्ट्राला नेहमी खरी बाजू सांगण्याचा प्रयत्न करतात. तुमच्या माझ्यासारखे कार्यकर्ते जर प्रबोधन चळवळीमध्ये काम करत असतील तर ती वेळोवेळी भूमिका मांडणार, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. परंतु त्यांनी मागच्या काही महिन्यापूर्वी फेसबुकमध्ये 2 ओळी लिहिल्या होत्या. मुळात ते एकच शब्द होता, म्हणजे एका ओळीमध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं होतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते भाजपच्या सोशल मीडिया टीमला दिसलं आणि जो कोणी भाजपच्या त्या सोशल मीडियाचं काम करतो त्यांनी ती पोस्ट वाचली आणि त्याच्या भावना दुखावल्या. आता समजा मोदी नाव घेतलं, शिंदे नाव घेतलं, पवार नाव घेतलं, म्हणजे ते फक्त राजकीय नेतेच आहेत, बाकी इतर शिंदेचं नाव घ्यायचं नाही. कोणी समजा म्हणलं की संतोष शिंदे वाईट आहे तर मला राग यायला पाहिजे, पण शिंदे वाईट आहे असं म्हणल्यानंतर महाराष्ट्रामध्ये कित्येक शिंदे असू शकतात, महाराष्ट्रामध्ये कित्येक पवार असू शकतात, महाराष्ट्रामध्ये कित्येक ठाकरे असू शकतात, महाराष्ट्रात देशात कित्येक मोदी असू शकतात, महाराष्ट्रामध्ये कित्येक फडणवीस आणि इतर देशमुख पाटील पण असू शकतात. लगेच एका व्यक्तीच्या आडनावावरून मिरच्या झोंबायची काय गरज आहे? बर, एखाद्या शिंदेनी समजा ड्रग्ज त्या ठिकाणी घेतलं, साठा केला, शिंदेला ड्रग्ज प्रकरणात पकडलं, अशी बातमी आली, म्हणजे महाराष्ट्रातले सगळे शिंदे काही ड्रग्ज माफी आहेत का? म्हणजे काही दिवसापूर्वी मुंबईच्या एका आलिशान हॉटेलमध्ये याच भाजपचा एक राजकीय नेता, जो नेहमी टूरटूर करायचा, तो नग्न अवस्थेत सापडला. लैंगिक चाळे करत असताना, हावभाव करत असताना त्याचे ते व्हिडिओ प्रसिद्ध झाले आणि त्याचं नाव त्या ठिकाणी पब्लिश झालं. म्हणजे इतर सगळ्या त्याच्या आडनावाच्या लोकांनी तेच केलं का? तसंच डॉक्टर संग्राम पाटलांनी पोस्ट लिहिली. काय पोस्ट लिहिली पहा तुम्ही. आणि त्या पोस्टमध्ये त्यांनी सेक्स स्कॅन्डल बद्दल उल्लेख केला. लगेच ह्यांच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या. अरे, तुमच्या भावना कशामुळे दुखावतात? तुमच्या भावनांना लय आग लागते. ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये येऊन अमेरिकन लेखक जेम्स डब्ल्यू लेनने ज्यावेळेस महाराष्ट्राची अस्मिता, कुळवडी, कुळभूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज असतील, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब असतील, यांच्याबद्दल जेम्स लेनने पुण्यामध्ये भांडारकर संस्थेमध्ये येऊन पुण्याचा इतिहासाचा अभ्यास करून इथल्या भांडारकर संस्थेतल्या 12 लोकांनी जी चांगली वाईट माहिती महाराजांबद्दल जेम्स लेनला पुरवली, सुचवली, सांगितली, त्याच्यावरून जे वादग्रस्त जेम्स लेननी लिखाण केलं होतं, पान क्रमांक 31 असेल, 33 असेल, 93 असेल, या पुस्तकाच्या पानावर जो इतिहास लिहिला गेला, बायोलॉजिकल फादर पर्यंत आक्षेपार्ह लिखाण केलं गेलं, विखारी लिखाण केलं गेलं. भाजपच्या काय कुठल्याच राजकीय पक्षाच्या भावना दुखावल्या नाहीत. सारख्या मेंदूच्या विकृत घाणेरड्या लोकांनी त्यावेळेस जेम्स लेनच्या पुस्तकाचं सुद्धा समर्थन केलंय, विकृत जेम्स लेनला माहिती सुद्धा पुरवली. आणि त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे ज्या जेम्स लेनला भांडारकर संस्थेच्या 12 लोकांनी
मग बालमंजुळ असतील, श्रीकांत बहुलकर असतील, सुचेता परांजपे असतील, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस असेल ज्यांनी हे पुस्तक प्रकाशित केलं, या सगळ्यांवर खरं तर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते, त्यांना अटक होणं अपेक्षित होतं. एकानं पण चालत तक्रार केली नाही. त्यांच्या प्रती, त्या वादग्रस्त लिखाणाच्या प्रती साधी टीका तर सोडा, निषेध सुद्धा केला नाही. म्हणजे तुम्हाला शिवाजी महाराज महत्वाचे वाटत नाहीत, फक्त मत मागायला शिवाजी महाराज चालतात. 2003-4 मध्ये ज्या पद्धतीचं त्या पुस्तकाने रान उठवलं होतं, आजही ते पुस्तक अमेझॉनवर उपलब्ध आहे. का कुठल्या मुख्यमंत्र्याची, देशातल्या प्रधानमंत्र्यासहित सगळ्या लोकांच्या का भावना दुखवत नाहीत? छत्रपतींचा आशीर्वाद चला देऊ मोदींना साथ म्हणले होते. मग त्या मोदींनी छत्रपतींचा आशीर्वाद रायगडावर जाऊन घेतला, देशाचे प्रधानमंत्री झाले भाजपचे 2014 मध्ये. आज तागायत ते पुस्तक अजूनही ऑनलाईन मिळतं, का त्याच्यावर बंदी घातली जात नाही? थेट सवाल आहे. तुम्हाला जर त्यावेळेस राग येत नसेल, तुम्हाला छत्रपतींबद्दल काही वाटलं नाही, एक ओळीचं वाक्य संग्राम पाटलांनी लिहिलं, डॉक्टरांना तुम्ही, ते लंडनवरून पुण्यात येत होते किंवा डॉक्टर मुंबईत उतरत होते, जळगावला जाणार असतील, त्यांचा काही महाराष्ट्रातला दौरा असायचा तो असेल, त्यांना मध्यरात्री 2 वाजता अटक करता, त्यांना ताब्यात घेता, त्यांना नोटीस नाही, काही नाही, काही नाही, फक्त भाजपच्या प्रेशरवर त्यांची चौकशी होते. 2 तास नाही, 5 तास नाही, 8 तास नाही, 20-20 तास बसून त्यांचा मानसिक छळ केला जातो. अरे माणूस आहेत ते, त्यांनी काय कुणाची हिस्ट्री बाहेर काढलेली नव्हती. फक्त त्यांची चूक एवढी आहे की महाराष्ट्रातल्या राजकीय सामाजिक घडामोडीवर लंडन मध्ये बसून का असेना ते भूमिका मांडत असतात. जर भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला बोलण्याचं, लिहिण्याचं, मांडण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आर्टिकल 25 नुसार जर मिळालं असेल, तुम्ही त्याच्यावर घालणार, अटक करणार? हा कुठला न्याय आहे? संग्राम पाटील काय देशद्रोही आहेत का? भारताला चुना लावून पळून गेले होते का? आर्थिक घोटाळे केलेत का? डॉक्टर संग्राम पाटलांनी काही चुकीचं इतिहासाबद्दल बोलले का? वादग्रस्त लिखाण केलं का? वक्तव्य केलं का? केलं काय? एक वळ लिहिली म्हणून त्यांना जर एवढं शासन होत असेल, तर सगळ्या पक्षांच्या अंधभक्त सोशल मीडिया टीमला माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, जर डॉक्टर संग्राम पाटील तुम्हाला एका ओळीमुळे अत्यंत वाईट वाटत असतील, त्यांची काही चुकी नसताना महाराष्ट्राचा तिसरा डोळा म्हणून ते लंडन मधून हे सगळं पाहत असतील, देशाप्रती भावना व्यक्त करत असतील, देशाचा सन्मान राखून ते मांडत असतील, तर मग ज्या वेळेस वादग्रस्त लिखाण त्यावेळेसही 2003 मध्ये जेम्स लेननी केलं, त्याच्यानंतर कित्येक वेळेस आधुनिक जेम्स लेन जे दाढीवाले होते, आता नाही आहेत हयात समजा, खूप लोकांनी केलं, त्यावेळेस कोणी का पेटून उठलं नाही? ते तर तुमच्याच विचाराचे वळचणीचे असतात. एवढ्या बदनाम्या होतात, एवढ्या टीका टिप्पणी होतात, तुमच्या लोकांनी वादग्रस्त इतिहास मांडला, तुमची थोबाडं बंद असतात, आणि दुसऱ्यांनी काय केलं तर त्याला वाईट त्या पद्धतीनं वागणूक देतात. या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये लोकशाही आहे की नाही, हुकुमशाहीचं सरकार जर काम करत असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे. मला सगळ्यात महत्वाची एक गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे. ज्यावेळेस त्यांना लंडनवरून ते विमान मुंबईमध्ये उतरल्यानंतर क्राईम ब्रँचनं पोलीस स्टेशन, पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये त्यांना चौकशीसाठी आणलं. फक्त कायदा बघा कसा असतो, ते आता लंडनचे स्थायिक तिथले नागरिक झाले असल्यामुळं भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार शेवटी आपले सुद्धा कायदे त्यांना अटक करू शकलेलं नाही. ते सुखरूप नंतर मेंटली, फिजिकली हरास केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली, कारण उभा महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी होता.
मुद्दा हाच आहे, सरकार 2003 नंतर या महाराष्ट्रात कित्येक आली आणि गेली, मुख्यमंत्री बदलले, देशाचे प्रधानमंत्री सुद्धा बदलले गेले. संभाजी ब्रिगेडनं जी कारवाई केली होती त्याच्यानंतर कित्येक लोकांनी राजकीय फायदे घेतले, पण एकाने सुद्धा जेम्स लेनना फरफटत तिकडून आणण्याची हिंमत केली नाही. एवढंच काय, विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, असे कित्येक आहेत मोदी. ह्या लोकांनी या भारताला चुना लावला. काय केलं हो त्याचं? काय करू शकलात तुम्ही? जर त्यावेळेस काय करू शकला नाहीत, आता काय करू शकणार आहात, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि सत्तेचा गैरवापर करून एक फुटकळ तक्रार दिल्यामुळे जर तुम्ही अटक होत असेल, हजारो तक्रारी याच भाजपच्या वाचाळवीरांनी अत्यंत वादग्रस्त चुकीचा इतिहास बोलला गेला राज्यपाल महोदयांपासून, त्यांच्यावर काय कारवाई झाली, परंतु सत्तेचा दुरुपयोग महाराष्ट्रात होतोय, ही अत्यंत शर्मेची बाब आहे. आणि डॉक्टर संग्राम पाटलांच्या या अटकेबद्दल किंवा त्यांना केलेल्या टॉर्चर बद्दल खरं तर निषेध करावा तेवढा कमी आहे, परंतु लोकशाहीचा लोप पाहून हुकुमशाहीकडे महाराष्ट्राची आणि भविष्यात देशाची वाट चाल होत असेल तर हे कुणी सहन करायचं हे फक्त लक्षात ठेवलं पाहिजे. बाकी सत्ता तुमचे, कायदे तुम्हाला जशा पद्धतीने वापर करायचा ते करा, परंतु एक दिवस हीच जनता तुमच्या विरोधात उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढी गोष्ट तुम्हाला कळत असेल तर खूप काही. धन्यवाद. जय शिवराय. मित्रांनो, विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.